बीडमधून ज्योती मेटे यांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे। कुठल्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही किंवा प्रचार करणार नसल्याची भूमिका ज्योती मेटे यांनी मांडलेली आहे। त्याचबरोबर शिवसंग्राम विधानसभेच्या 12 जागा लढवणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये तटस्थ राहणार असल्याचं देखील ज्योती मेटे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। तर बीडमधून आता ज्योती मेटे यांनी आपली वेगळी भूमिका घेतलेली आहे। कुठल्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही किंवा त्यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। राज्य कार्यकारिणीच्या बैठकी पश्चात लोकसभा 2024च्या निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसंग्रामने सध्या तटस्थ राहण्याचा निर्णय केलेला आहे आणि लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर शिवसंग्राम आपल्या विधानसभेच्या भूमिकेची मांडणी परत एकदा नव्याने करणार आहे। परंतु प्रदेशाध्यक्ष शिंदे साहेबांनी हे ठामपणे सांगितलेलं आहे की शिवसंग्राम विधानसभेची निवडणूक लढवणार आहे आणि त्या अनुषंगाने ज्या काही गोष्टी त्या वेळी कराव्या लागतील त्या करण्याचे आमच्या पुढे पर्याय खुले आहेत।